मित्रांनो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची जी तुलना केलेली आहे त्या तुलनेचा सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध. मित्रांनो, धर्म कोणताही असो, हिंदू असो, मुस्लिम असो, कोणत्याही धर्माला विरोध नाही. मुस्लिम धर्म असेल किंवा हिंदू धर्म असेल, अनेक राजे होऊन गेलेले आहेत, अनेक सम्राट होऊन गेलेले आहेत, अनेक बादशाह होऊन गेलेले आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख कशामध्ये आहे तर लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख कशामुळे आहे तर सर्वास पोटास लावणे आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख कशामुळे आहे, दुश्मन जरी असला, लक्षात ठेवा, प्रजा ही दुश्मन जरी असली तरी सुद्धा त्या प्रजेचा छळ न करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया केल्या, दुश्मनाला हरवलं, दुश्मनावर वार केले, परंतु दुश्मनांच्या प्रजेचा छळ केला नाही. परंतु टिपू सुलतान यांचा ज्यावेळेस आपण इतिहास वाचतो त्यावेळेस मात्र वेगळ्या घटना तुम्हाला पाहायला भेटतील. आणि मित्रांनो, मी हे कोणतंही IQ ज्ञानावर कधीही सांगत नसतो. तुमचं व्हॉट्सॲप ज्ञान असेल, फेसबुकचं ज्ञान असेल, या गोष्टीवर मी कधीही अवलंबून राहत नाही. यासाठी काहीतरी वाचन करावं लागतं, काहीतरी मनन करावं लागतं, ऐतिहासिक साधने पाहावी लागतात. जे ॲक्च्युअल खरे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांचं वाचावं लागतं. आणि त्यामुळे टिपू सुलतान जरी या भारतखंडामध्ये असणारा एक राजा होता, इंग्रजाविरोधामध्ये त्याने लढाया केल्या, त्याचं वेलकम आहे. परंतु टिपू सुलतानने ज्या पद्धतीने दुसऱ्या धर्माच्या प्रजेचा छळ केलेला आहे, काही अन्यायकारक कृत्य केलेले आहेत, जे महिलांसोबत असतील, मुलांसोबत असतील, त्याचं कदापिही समर्थन होऊ शकत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं, जे स्वराज्य होतं, यामधला हाच फरक आहे की सर्वांना हे आपलंसं वाटावं. आज आपण आधुनिक काळामध्ये ज्या लोकशाहीची कल्पना करतो, ज्या मानवतेची कल्पना करतो, ज्या लोककल्याणाची कल्पना करतो, ज्या सुराज्याची कल्पना करतो, ते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत. हिंदू धर्मामध्ये अनेक राजे होऊन गेलेले आहेत, लक्षात ठेवा. ते का वंदनीय नाहीत यामध्ये हा मूलभूत फरक आहे. त्यामध्येही हजारो राजांपैकी अजून काही वंदनीय आहेत. मुस्लिमामध्ये सुद्धा काही चांगले राजे होऊन गेलेले आहेत, नाही असं नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करावी असा एकही राजा ना हिंदू धर्मामध्ये ना मुस्लिम धर्मामध्ये पाहायला भेटतो. जर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जर कोणासोबत करायची असेल तर इतिहासामध्ये फक्त दोनच व्यक्ती आहेत. एक आहेत शहाजी महाराज आणि दुसरे आहेत छत्रपती संभाजी महाराज. या दोनच व्यक्तींसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते. आणि यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बिनशर्त माफी मागून हा विषय संपवून टाकावा. आणि या विषयावर भारतीय जनता पार्टीला बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही. ज्या भारतीय जनता पार्टीने भगतसिंह कोश्यारी याला छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा फुलेंची बदनामी केली म्हणून पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे, ज्या भारतीय जनता पार्टीने कोरटकरला सोडलेलं आहे, अशा भारतीय जनता पार्टीच्या काळ्याकुट्ट इतिहासाची यादी जर वाचली तर सकाळपर्यंत ती यादी संपणार नाही. एवढी मोठी यादी यांच्या काळ्याकुट्ट इतिहासाची आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चुकावर आम्ही बोलू शकतो, काँग्रेसचा निषेध आम्ही करू शकतो, परंतु तो अधिकार भारतीय जनता पार्टीला नाही. कारण एक बोट काँग्रेसकडे करताना हजारो बोट भारतीय जनता पार्टीकडे आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, मुस्लिम बांधवांना सुद्धा सांगणं आहे, हा द्वेष नाही. टिपू सुलतान केवळ मुस्लिम आहेत म्हणून द्वेष नाही. आम्ही त्यांचा विरोधही करत नाही. परंतु इतिहास हा समकालीन साधनांच्या आधारे लिहिला जातो, ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे लिहिला जातो. आणि इतिहासामध्ये इतिहास लिहिताना, इतिहास सांगताना जसं घडलं आहे ॲज इट इज तसाच तो सांगावा लागतो. आणि तो स्वीकारण्याची तयारी प्रत्येकाची असली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि ती भूमिका सुद्धा
तुमची सुद्धा असली पाहिजे. एखादा व्यक्ती, एखादा राजा केवळ आपल्या जातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे म्हणून त्याचं सगळं बरोबर असं होत नाही. काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, 100% टिपू सुलतान यांच्यासुद्धा काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. त्या पॉझिटिव्ह गोष्टीचं सुद्धा वेलकम आहे, परंतु काही निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये एक सृजनात्मक मांडणी, यथार्थ मांडणी करणं गरजेचं आहे. आणि खास करून यामुळेच मी नेहमी कीर्तनामध्ये या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जिथं जिथं मला संधी भेटेल तिथं तिथं सत्य, इतिहास, जे पूर्वी जे सत्य घडलेलं आहे तेच मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि तुम्हालाही जर कोणाला जर कीर्तनासाठी माझा संपर्क हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये कुठेही कीर्तनासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुकाराम महाराजांचा, वारकरी संप्रदायाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास जगासमोर आला पाहिजे तर 100% तारखेसाठी संपर्क करा. रामकृष्ण हरी.